तुका झालासे कळस. प्राध्यापिका मीना अनिल चव्हाण यांनी लिहिलेले पुस्तक आहे तुका झालासे कळस आणि या पुस्तकाला प्रस्तावना लाभली आहे प्राचार्य डॉक्टर TS पाटील सर यांची. ते म्हणतायत 4 शब्द. सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्या मीना अनिल चव्हाण यांनी संत तुकाराम महाराजांच्या काही निवडक अभंगांचे संकलन करून तुका झालासे कळस या नावाची एक पुस्तिका काढून संत तुकारामांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्याचा एक चांगला प्रयत्न केला आहे. त्यांचा संत वाङ्मयाचा जो अभ्यास झाला आहे त्यातून संतांनी जी कामगिरी केली ती विषमता नष्ट करून सर्वांनी समता प्रस्थापित केली पाहिजे, भेदाभेद टाकून दिले पाहिजेत, अंधश्रद्धांचे समूळ उच्चाटन केले पाहिजे, ही संतांची खरी शिकवण आहे हे सांगण्यासाठी मीना चव्हाण यांनी ही पुस्तिका लिहिली आहे. भारताचा प्राचीन काळापासूनचा इतिहास पाहिला तर असे दिसून येते की भारतात 2 वर्ग आहेत, एक अभिजन आणि दुसरा श्रमण तथा बहुजन. आज जो तथाकथित हिंदू धर्म म्हणून सांगितला जातो त्या धर्माने या देशातील 95% असलेल्या बहुजनांना कधीही चांगले जीवन जगू दिलेले नाही. मात्र अभिजन म्हणजे ब्राह्मण आणि तत्सम समाजाने धर्माच्या नावाने या देशातील 95% समाजाची पिळवणूक केली आहे. जेव्हा जेव्हा बहुजन श्रमण समाजाने ब्राह्मणी श्रेष्ठत्वाच्या विरोधात बंड केले आहे तेव्हा तेव्हा ते बंड ब्राह्मणी धर्मवाल्यांनी पद्धतशीरपणे मोडून टाकले आहे. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात या देशाचा इतिहास हा क्रांती आणि प्रतिक्रांतीचा आहे. मनुस्मृतीच्या अंमलाखाली भारतीय श्रमण समाज जवळजवळ 2000 वर्षे पूर्णपणे भरडला गेला आहे. महाराष्ट्रातील संत परंपरेने 12व्या शतकापासून वारकरी चळवळ सुरू केली. संत नामदेव, निवृत्ती, ज्ञानदेव, चोखामोळा, गोरा कुंभार, सावतामाळी, संत जनाबाई, संत एकनाथ यांनी समाज जागृतीचा प्रयत्न केला, परंतु ब्राह्मणी धर्माने त्यांचा अनन्वित छळ केला. 17व्या शतकात संत तुकाराम झाले. संत तुकाराम महाराजांची भटी धर्मवाल्यांनी बदनामी केली, तसेच त्याला आणि त्यांच्या कुटुंबियांना छळले, त्यांचे अभंग इंद्रायणीत बुडवले. तरीही तुकाराम महाराज अखेरपर्यंत सनातन्यांच्या विरुद्ध लढत राहिले. संत तुकाराम महाराजांचा खून करण्यात आला हे आता मान्यवरांनी सिद्ध केले आहे. ते सदेह वैकुंठाला गेले, परमेश्वराने त्यांना विमान पाठविले असे सांगणारे आता उघडे पडले आहेत. संत तुकाराम हे क्रांतिकारी संत होते. त्यांचा विद्रोह भटी धर्मवाल्यांना सहन झाला नाही. ते भारताच्या समतेच्या चळवळीचे महानायक आहेत. कॉम्रेड मीना चव्हाण यांनी आपल्या पुस्तिकेमधून सोप्या भाषेत मांडणी करून संत तुकाराम महाराजांचे तत्त्वज्ञान आणि उपदेश सर्वसामान्यांना समजेल यासाठी प्रयत्नही केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व भारतीय समाजाला गुलाम करणारी ब्राह्मणी धर्माचा पवित्र ग्रंथ मनुस्मृती जाळून नव्या क्रांतीला सुरुवात केली. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून जो अभूतपूर्व स्वातंत्र्य लढा झाला त्यामध्ये भारतीय जनतेने भारतीय म्हणून भाग घेतला. धर्म, जात, पंथ बाजूला ठेवून हा देश सर्व भारतीयांचा आहे, त्यात कुठलाही भेद नाही, सर्व समान आहेत, ही स्वातंत्र्य लढ्याची विचारधारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या राज्यघटनेमध्ये मांडली आणि 26 जानेवारी 1950 पासून आपली राज्यघटना अंमलात आली. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनीच आपल्याला वाटचाल केली पाहिजे. म्हणूनच आपल्या पूर्वसुरींनी आपल्याला काय सांगितले आहे हे आपण समजावून घेतले पाहिजे. कॉम्रेड मीना चव्हाण यांनी संत तुकाराम महाराजांचे हे छोटेखानी चरित्र लिहून एक उत्तम प्रयत्न केला आहे. अशा प्रकारे अनेक पुस्तिका त्यांनी लिहाव्यात, म्हणजे प्रबोधनाची चळवळ यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान ठरेल. प्राचार्य डॉक्टर TS पाटील, अध्यक्ष अखिल महाराष्ट्र सत्यशोधक प्रबोधन महासभा. या पुस्तकाची प्रस्तावना प्राचार्य डॉक्टर TS पाटील यांनी लिहिली आहे आणि ती खरोखरच मननीय आहे, म्हणून आपल्या सर्वांसाठी ती वाचून दाखवली. धन्यवाद.